नमस्कार, आपण पाहताय सीबीएस न्यूज मराठी. पाहुयात मोठी बातमी. रिपब्लिकन आठवले पक्षाच्या वतीने करगणी तालुका जत येथील घटनेचा निषेध करून मिरज प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन सादर. आज दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी मिरज प्रांत अधिकारी यांना करगणी तालुका जत येथे दिनांक 6 फेब्रुवारी रोजी आरोपी पांडुरंग सोमसिंग कळली नामक नराधमाने 4 वर्षाच्या लहान मुलीवर अमानुष कृत्य करून तिचा खून केला. सर्वप्रथम सदर घटनेचा मिरज प्रांताधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी व निदर्शन करून निषेध व्यक्त करण्यात आला व मिरज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रिपब्लिकन आठवले पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय पोपटराव कांबळे, सांगली विभाग जिल्हाध्यक्ष माननीय श्वेतपद्य कांबळे, मराठा आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष संतोष जाधव, सांगली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख माननीय योगेंद्र कांबळे, मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे, युवक मिरज शहर अध्यक्ष विक्रांत वाघमरे, मिरज शहर संघटक माननीय अभिनव कांबळे, युवक मिरज तालुका उपाध्यक्ष माननीय रसिक जकाते, माननीय प्रतिमेश कांबळे, माननीय रमजान नदाफ, माननीय अतिश राऊत, माननीय अजय गोसावी, माननीय सचिन कांबळे, माननीय समीर शेख, माननीय अनिरुद्ध कांबळे यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना युवक जिल्हाध्यक्ष माननीय श्वेत कांबळे म्हणाले की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने करगणी येथील घटनेचा तीव्र निषेध करून करगणी तालुका जत येथील घटना ही माणुसकीला काळिंबा फासणारी घटना असून असं कृत्य करणाऱ्या नराधमाला विरुद्ध भारत सरकारने कठोर कायदा करून तात्काळ फाशीच्या शिक्षेची तरतूद घटनेमध्ये करून बलात्कार करून खून करणाऱ्या नराधमांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी. सांगली शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये तसेच भारत देशामध्ये लहान मुलीवर होणारे अत्याचार वाढले असून शासनाने अशा घटनेवर गांभीर्याने लक्ष देऊन असे अमान्य कृत्य करणाऱ्या इसमाविरुद्ध कठोर शासन करून त्यांना वेळेस जेरबंद करावे व न्यायपालिकेत गुन्हा सिद्ध होईपर्यंत त्यांना जामीन होऊ नये अशी तरतूद कायद्यामध्ये करण्यात यावी. करगणी तालुका जत येथील घटनेतील आरोपीस जलद गतीने न्यायालयामध्ये हजर करून त्याच्या विरुद्ध लवकरात लवकर चार्जशीट दाखवून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये लहान 4 वर्षीच्या बालिकेवर जो अत्याचार बलात्कार केला, बलात्कार करून तिला जिवंत मारण्यात आलं, त्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आणि केंद्र सरकारला आमची एक विनंती आहे की त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून काही कालावधीमध्ये त्यांनी सुटलं जातात, ती भीती राहत नाही त्यांच्या मनामध्ये. म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाकडे एक आव्हान आहे की असल्या लोकांना RPIच्या कार्यकर्त्याच्या ताब्यात द्यावं. आम्ही रस्त्यावर त्यांना जाळू आणि ह्या चांगल्यासाठी आमच्यावर गुन्हा दाखल झाले तर आम्ही आज जायला घेणार नाही. आणि सरकारनं कडक कारवाई करून फास्ट कोर्टामध्ये दाखल करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी हीच आमची मागणी आहे.